वो जनता की भलाई करता है तो जनता भी उसके साथ है, फुल सपोर्ट है उसे। कानूनन हम उसे हाथ भी नहीं लगा सकते। बारूद बदन बन जाए, इश्क बने चिंगारी। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण 3D कन्सेप्टवरती बनवलेला आहे. बर्थडे व्हिडिओ आहे. मित्रांनो, असा व्हिडिओ जो आहे तो फक्त आफ्टर इफेक्टमध्ये बनते. पण मित्रांनो, मी तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो मोबाईलमधून कशाप्रकारे एडिट करायचा आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला बनवण्यासाठी माझा जो वेळ आहे 5 ते 6 तास मला लागलेले आहेत. तर प्रत्येकाने या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा, व्हिडिओला शेअर करा. ओके मित्रांनो, तुम्ही केलेले लाईक्स आणि कमेंट्स बघून मला मोटिवेशन भेटतं आणि नंतर मग मी अशाच प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवरती घेऊन येत राहणार आहे. ओके, जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, आणि या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशन मधून एडिट करणार आहोत. जर तुमच्याकडे हे ॲप्लिकेशन नसेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर सर्वात अगोदर मित्रांनो, अलाइट मोशन ॲप्लिकेशनला जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक फुल प्रोजेक्ट दिलेला आहे. त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून प्रोजेक्टला जे आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथं प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. म्हणजे तुम्ही इम्पोर्ट केलेला जो प्रोजेक्ट असतील ते तुम्हाला शो होऊन जातील. तर सर्वात अगोदर मित्रांनो, जो फुल प्रोजेक्ट नावाचं लिंकवरती क्लिक करून आपण इम्पोर्ट करून घेतलेला आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला इथं दिलेला आहे. ठीक आहे, तर यामध्ये मित्रांनो आपण काय केलेलं आहे, या व्हिडिओमध्ये जे सॉन्ग यूज झालेलं आहे ते सॉन्ग तुम्हाला यामध्ये ऑलरेडी ॲड करून दिलेले आहेत. काही टेक्स्ट प्रीसेट आहेत ते तुम्हाला इथं सेट करून दिलेले आहेत आणि काही व्हाईट लेयर्स तुम्हाला दिसत आहेत. त्या व्हाईट लेयर्समध्ये आपल्याला थोडेफार चेंजेस करायचे आहेत. तर तुमचा अशाच प्रकारचा सिनेमॅटिक बर्थडे व्हिडिओ जो आहे तो बनून रेडी होऊन जाईल. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधलं मटेरियल जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला काही व्हाईट लेयर्स तुम्हाला इथं दिसत असतील, व्हाईट कलरच्या, पांढऱ्या कलरच्या. ठीक आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत. म्हणजेच तुम्ही आता हा व्हिडिओ तुमच्या फोटोवरती बनवत असाल तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो की असा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला तुमचे 2 फोटो जे आहेत ते PNG फॉर्मॅटमध्ये लागतील. ओके, तर जर समजा तुमच्याकडे एक फ्रंट व्ह्यूचा जो फोटो असेल त्याला तुम्ही PNG मध्ये कन्वर्ट करून घ्या आणि एक साईड म्हणजे वन साईड उभा असलेला फोटो तुम्ही PNG मध्ये कन्वर्ट करून घ्या. ओके, तर मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करता म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की PNG जे आहे ते कशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. जरी ज्यांना कोणाला माहीत नसेल तर मी त्यांच्यासाठी एका ॲप्लिकेशनचं नाव सांगून देतो. तर त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुमचा फोटो त्यामध्ये अपलोड करून तुमचं बॅकग्राऊंड जे आहे ते रिमूव्ह होऊन जाईल. तर त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे मित्रांनो फोटो रूम. ते इझिली तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेऊ शकता किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, आता मित्रांनो, आपण सर्वात अगोदर तुम्हाला इथं स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे. सर्वात खालची लेयर त्याच्यावरती लिहिलेलं आहे बॅकग्राऊंड JPG इमेज. म्हणजेच यामध्ये आपल्याला बॅकग्राऊंड फोटो जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं कलर अँड फिलचं ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे. इथं स्टारचं ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती तुम्हाला टॅप करून घ्यायचं आहे आणि यामध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ते मटेरियलचं फोल्डर इथं तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचं मटेरियल जे आहे मित्रांनो मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. याच्यामध्ये ऑल A to Z मटेरियल जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर मित्रांनो, इथं बघू शकता अशा प्रकारे हा जो फोटो आहे हा बॅकग्राऊंड फोटो आहे. ठीक आहे, तर बॅकग्राऊंड फोटोला अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे,
आणि अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो वरची जे व्हाईट कलरची जे लेयर दिसत आहे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. याच्यावरती लिहिलेलं आहे मित्रांनो वरती सर्वात वरती तुम्ही इथं बघू शकता इथं लिहिलेलं असते. ठीक आहे. तर हेच तुम्हाला फॉलो करायचं आहे. तर याच्यावरती लिहिलेलं आहे जेपीजी ओव्हरले इफेक्ट. तर ती लेयर सिलेक्ट करायची आहे. कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टार वाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि यामधला जो जेपीजी ओव्हरले इफेक्ट आहे अशा प्रकारचा इथं तुम्हाला सिलेक्ट करून इथं प्लस बटनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे सिम्पली. ओके. तर इथं बघू शकता अशा प्रकारचा तुमचा व्हिडिओ जो आहे तो इथं झालेला आहे. म्हणजे तो प्रिव्ह्यूमध्ये जसं बघितलंय तशा प्रकारचा इफेक्ट इथं लागलेला आहे. ओके. त्यानंतर वरती दुसरी सेकंड नंबरच्या लेयर बीटवरती आल्यानंतर इथं बघू शकता इथं पण बॅकग्राऊंड फोटो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. ओके. याच्यावरती अशा प्रकारे टॅप करायचं कलर अँड फिल्सवरती जाऊन स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि बॅकग्राऊंड फोटो इथं सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो ह्याच्यावरती जर तुम्ही टॅप केलं तर इथं तुम्हाला किंग पीएनजी इथं तुम्हाला जे आहे आपला ओव्हरले इफेक्ट जो आहे तो इथं यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. ओव्हरले जेपीजी. ठीक आहे. इथं ॲड करून घेतलेला आहे. त्याच्यावरती गेले मित्रांनो तर इथं तुम्हाला जे आहे ते किंग नावाचा जो पीएनजी दिलेला आहे इमोजी पीएनजी तो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथं आपण हा पीएनजी सुद्धा ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपण तिसऱ्या बीटवरती आल्यानंतर इथं बघू शकता लेयर सिलेक्ट केली आपण. इथं बॅकग्राऊंड इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. कलर अँड फिल्सवरती जाऊन स्टार ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथं बॅकग्राऊंडचा फोटो सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरची जे लेयर दिसत आहे मित्रांनो ते लेयर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टार ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं ओव्हरले जेपीजीचा जो फोटो असेल तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. तर प्रत्येक लेयर्सवरती मित्रांनो मी लिहून दिलेलं आहे की कोणता फोटो कुठं ॲड करायचा आहे. आता मित्रांनो थर्ड नंबरची जे लेयर्स आपण सिलेक्ट केलेली आहे कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि जो आयरन वायर पीएनजी आहे तो अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून इथं ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो चौथी पीएनजी जे आहे ते इथं बर्थडे बॉय फ्रंट साईड. तर मी पहिलेच सांगितलं होतं की तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्यासाठी 2 पीएनजीची गरज पडणार आहे. एक फ्रंट साईडवाला आणि एक वन साईडवाला. ठीक आहे. तर इथं फ्रंट साईडवाला पीएनजी आपण ॲड करून घेणार आहोत. तर लेयर सिलेक्ट करायचे कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि हा फ्रंट साईडचा जो पीएनजी आहे तो सिलेक्ट करून इथं प्लस बटनवरती क्लिक करून घ्यायचा आहे. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला थोडं वरती यायचं आहे. वरती आल्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे सिलेक्ट करून इथं जे आहे किंगची जे इमोजी पीएनजी दिलेली आहे हे इमोजी पीएनजी यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर वरती ॲड करायचं आहे लेयर कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं वन साईड फोटो जो आहे तो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे बर्थडे बॉयचा. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारचा फोटो जो आहे तो ॲड होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो इथं जो आहे इथं ब्लॅक स्टोन पीएनजी लिहिलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला ब्लॅक स्टोन पीएनजी ॲड करून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि यामध्ये मी ब्लॅक स्टोन पीएनजी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे. तर तो ब्लॅक स्टोन पीएनजी जो आहे तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे. ओके. त्यानंतर मित्रांनो आणखी आपण समोर आलो तर इथं तुम्हाला दिसतंय प्लायवूडची पीएनजी तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. तर कलर अँड फिल्सवरती जाऊन स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि यामध्ये मी प्लायवूडची पीएनजी जी आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्लायवूड पीएनजी तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर इथं बघू शकता हे पीएनजी इथं ॲड झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आणखी एक तुम्ही वरती गेलात तर तुम्हाला एक व्हाईट कलरची लेयर दिसेल. त्यावरती लिहिलेलं आहे ब्लॅक स्टोन पीएनजी. तर इथं कलर अँड फिल्सवरती जाऊन स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं बघू शकता ब्लॅक स्टोन पीएनजी जो आहे तो इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओके. तर इथं बघू शकता मित्रांनो आपले इथं सर्व फोटो जे आहेत ते ॲड करून झालेले आहेत. ठीक आहे. आता मित्रांनो जर समजा तुमचा हा पीएनजी असा हे झाला असेल तर याला रोटेट करून घ्यायचं आहे तुम्हाला.
आणि याची साईज जी आहे ती थोडी कमी करून घ्यायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे याची साईज जी आहे ते वाढवून तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे. अरे याला ओके. तर इथं बघू शकता मित्रांनो, आपला व्हिडिओ जो आहे तो इथं 100% बनून रेडी झालेला आहे. आता मित्रांनो, व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वरती एका ॲरोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ओके, तर चला मित्रांनो, मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय.